द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. फक्त सुरुवातीला कोणीतरी कमेंट मध्ये सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का, आणि स्क्रीनवरती दिसण्यासंदर्भात वगैरे काही प्रॉब्लेम नसेल तर लगेच आपण स्टार्ट करूया. अगदी वेळेवरती, वेळेचे नियोजन हा टॉपिक असल्यामुळे वेळेवरती स्टार्ट करणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीनेच आपण आजच्या सेशनला सुरुवात केलेली आहे. सो टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचा भाग परीक्षा पास होण्यासाठी, म्हणजे कोणतीही. तर आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल बोलतोय, मात्र याचबरोबर इतरही कुठल्या एक्झामची तयारी करताय अथवा कुठल्याही गोष्टीमध्ये पण आपण वेळेचे नियोजन हे किती महत्वाचं असतं आणि ते जर आपण सातत्याने व्यवस्थितरित्या पाळलो तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश संपादन करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी कंडिशन अप्लाय असं म्हणू आपण, तर त्यामध्ये जसं की तुम्ही ते रील पाहिलेले असेल. सुरुवातीलाच उदाहरण देतो मी, गौरवची रील पाहिले कोणी? आताचा ट्रेंडी जमाना सर्वजण रील पाहणारच, मात्र त्याकडे आपलं दुर्लक्ष करायचं आहे. परंतु त्या उदाहरणासाठी मी रीलचं उदाहरण देईल. कळशीत कळशी हा डायलॉग तुम्ही ऐकलेला असेल गौरवचा. कळशीत कळशी मीन्स काय लक्षात आलं असेल तुमच्या? कन्सिस्टन्सी, सातत्य हे एक शब्द फार महत्वाचा आहे. बऱ्याच प्रमाणात ते डायलॉग देखील गाजलेला आहे आणि गौरवचा काय बरेचसे रील आहेत, त्यापैकीच याचं मी एक उदाहरण देईन तुम्हाला. तर सातत्य वेळेच्या नियोजनात, म्हणजे अभ्यासक्रमात तर आहेच आहे, मात्र वेळेच्या नियोजनात ज्यावेळेस आपण सातत्य राखू आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ अथवा आपल्याला त्यात यश संपादन करता येणार नाही, हे मात्र सुरुवातीलाच अगदी लक्षात घ्या. त्याचं मॅनेजमेंट, एकूणच सेशन कशा स्वरूपाचं असणार आहे हे देखील मी अगदी सुरुवातीला मेन्शन करतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुमचे काही क्वेश्चन असतील तर त्यावरती आपण डिस्कशन करूया. सो पहिल्यांदा म्हणजे सेशनचं स्वरूप, एकूणच सुरुवातीला अगदी म्हणजे त्यात आपण डिवायडेशन देखील केलेलं आहे, मात्र तुम्ही फक्त आणि फक्त या परीक्षेची तयारी करताय आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससीची आणि त्यात कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आपल्या या परीक्षेची तयारी करताय आणि फक्त अभ्यासावरती फोकस आहे, तर त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असायला हवं त्या विद्यार्थ्यांकरिता, त्याबद्दल मी सुरुवातीला बोलेन. त्यानंतर जे गृहिणी असतात तसेच त्यांच्याबरोबरच नोकरदार वर्ग जे प्रायव्हेट जॉब करतायत अथवा जे विद्यार्थी आहेत, या सर्वांसाठीचं टाइम मॅनेजमेंट म्हणजे अगदीच पूर्ण वेळ देणाऱ्याकरिता देखील आणि जे गृहिणी म्हणजे नोकरदार वर्ग, विद्यार्थी या सर्वांसाठीच अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायला हवं, एकूणच कॅल्क्युलेशन म्हणून आपण टायमिंगचं, ते इथे आपण सुरुवातीला मेन्शन करणार आहोत. ओके, म्हणजे एकूण सेशनचं मी स्वरूप मेन्शन करतोय. त्यानंतर या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी किती तुम्ही युपीएससीचा पेपर असेल अथवा राज्यसेवेचा पेपर असेल, या पेपरच्या तुलनेमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वेळ अगदी अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे. पेपरचं कशा पद्धतीने सोल्युशन केलं जावं याचे थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. टाइम मॅनेजमेंट त्याबद्दलचे डिस्कशन असणार आहे आणि त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन या सेशनच्या माध्यमातून आपण ते घेऊ, जेणेकरून तुम्हाला म्हणजे परीक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण किंवा प्रत्येकांचे वेळाच्या बाबतीत वेगवेगळं म्हणणं असतं, तर त्याबद्दल आपण थोडंसं ऐकून घेणार आहोत आणि त्यानुसार परत तुम्हाला मी ते गाईड देखील करणार आहे अगदी शेवटच्या भागामध्ये. ओके, या पद्धतीने पुढे जायचंय. तर सुरुवातीलाच सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या ठिकाणी आणि आपण स्टार्ट करूया. टॉपिक जो आहे आपला वेळेचे महत्व कशा पद्धतीचं आहे, म्हणजे एकूणच परीक्षेला सामोरे जात असताना, तयारी करीत असताना अवर्सचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यासोबतच परीक्षेमध्ये देखील, परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडवत असताना वेळेचं महत्व आणि त्यात बरोबर तिथे पूर्ण वेळ तयारी करणारे असतील किंवा जॉब करून असतील किंवा घरकाम करूनही तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाइम टेबल आखून या परीक्षेला सामोरे जात असताना यशस्वी होऊ शकता. तर आपण थोडक्यात याबद्दलची माहिती आजच्या भागात घेणार आहोत. सर्वात महत्वाचा भाग म्हणून आपण परीक्षेला सामोरे जात असताना, तर येस, बेस्ट वेळेचे नियोजन. तर पहा, टाइम टेबल जे आहे तर बऱ्याच जणांना त्याचं कॅल्क्युलेशन जमत नाही आणि त्या अभावी आपण परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. सुरुवातीला जे आपण पाहणार आहोत या वेळापत्रकाबाबत मी अगदी जनरल म्हणजे जे विद्यार्थी सुरुवातीपासून म्हणजे परीक्षा ज्यांचं कोणाचं काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्ही आता स्पर्धा परीक्षेकडे वळलेला आहात आणि तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यासाकरिता असणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आधी मी टाइम टेबल या ठिकाणी मेन्शन करेन आणि त्यानुसार तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्यानंतर मग गृहिणी असतील, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी, कॉलेज म्हणजे तुम्ही कॉलेजच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असाल ते तर एकदम बेस्ट टायमिंग म्हणून आपण या परीक्षेची तयारी करण्यासाठी अगदी सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही पाहता म्हणजे बऱ्याचदा की वयाच्या 22व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी जे आपण म्हणतो किंवा अगदी पहिल्या प्रयत्नात युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या ज्याबद्दल गोष्टी किंवा स्टोरीज ज्या ऐकतो आपण त्या मात्र लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेच एक्झाम देऊन कोणीही पास झालेलं नसतं. आपण रियालिटीकडे भर देऊया. लक्षात घ्या, ते विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून, कोणी अगदी 7वी 8वी 9वी 10वी पासून म्हणा किंवा 11वी 12वी पासून किंवा ग्रॅज्युएशनला
सुरुवात केल्याच्या नंतर फर्स्ट इयर पासून तयारी ऑलरेडी सुरू झालेली असते आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस हे आपल्याला परीक्षा देता येते त्यावेळेस ते परीक्षा क्रॅक करतात आणि मग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी. असे एक आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा स्टोरीज म्हणजे वाचतो. परंतु त्यात तथ्य काय असतं, खऱ्या अर्थाने ते आधीपासून सुरुवात केलेली असते. सो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलत असताना मी तिथे तुम्हाला त्याबद्दल गाईड करेनच आणि त्या वेळेचं मॅनेजमेंट आपल्याकडे कशा पद्धतीने असायला हवं तिथे आपण ते बोलूच. तर सुरुवातीला फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा जिथे मेन्शन करेन ज्यांना पूर्ण वेळ आहे अभ्यास करण्यासाठी या वेळेच्या नियोजनामध्ये, तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात इथे डिवायडेशन करूया. एकदम वेळेचं वेळापत्रक ठरवून देऊ आणि त्यानुसार कशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत किंवा परीक्षेची तयारी करीत असताना एकूणच कुठल्या विषयाला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा हे आपल्याला वेळापत्रक असणं गरजेचं आहे. साधारणपणे जर पाहायला गेलं पहा इथे विषयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वांना आपल्याला माहिती आहे, मी तरी ते मेन्शन करतो पुन्हा एकदा, जे विषय आखून दिलेले आहेत आपल्याला तेच. तर विषय जर पाहिला आपण सुरुवातीला आपल्याला या परीक्षेकरिता पहा, म्हणजे सर्वांना माहितीच आहेत तरी देखील मी पुन्हा एकदा मेन्शन करतो कारण आपल्याला त्याचं एक सुरुवातीला वेळापत्रक आखणं आवश्यक आहे. एक दिवसातलं कॅल्क्युलेशन सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे पूर्ण वेळ आहे तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकता त्यांच्याबद्दलची माहिती समजा. तर इतिहास त्यानंतर आपण थोडंसं रिस्टार्ट करूया ते. तोपर्यंत तुमचे काय म्हणणं असेल किंवा कोणाला काही क्वेश्चन असतील तोपर्यंत तेही विचारू शकता. अगदी सुरुवातीला शेवटीच आपण डिस्कशन करणारच आहोत. तर जे विद्यार्थी जे विषय आखून दिलेले आहेत आपल्याला आपण त्याबद्दल थोडक्यात डिस्कशन करू. मी येतो पुन्हा स्क्रीनकडे आणि पीपीटीच्या स्वरूपात माहिती घेऊच आपण. तर इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आणि नंतर मग विज्ञान, गणित आणि चालू घडामोडी या विषयांचं नियोजन करीत असताना सुरुवातीला आपल्याला प्रत्येकाकडे एक टाइम टेबल वेळापत्रक असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे. साधारणपणे म्हणजे अगदीच काही जण सांगतात तुम्हाला की 14 तास 15 तास या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही या परीक्षा पास होऊ शकता, असं काही नाहीये. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा तो 14 तास 18 तास 15 तास हे डोक्यातनं आपल्याला काढून टाकायचं आहे. एक सर्वसाधारणपणे आपण किती म्हणजे अभ्यास एक ऍव्हरेज म्हणू आपण कॅल्क्युलेशन 8 ते 10 तास 8 ते 10 तासाचं नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हे लक्षात असू द्या फक्त पहिल्यांदा. ओके, 8 ते 10 तासाचं नियोजन असणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर. यामध्ये जे विषय आखून दिलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेस मात्र त्यात सातत्य कन्सिस्टन्सी हा महत्वाचा भाग असणार आहे. वेळेच्या बाबतीतही आपल्याला ते पाळायचा आहे. तो त्या 8 ते 10 तासामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे प्रत्येक विषय या ठिकाणी घेतल्याच्या नंतर कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 6 तास एका विषयाला असं नियोजन करूया आपण आणि त्यानंतर उर्वरित 4 तास एक 10 तास धरून चालूया सुरुवातीला. त्यामध्ये तुम्हाला मग करंट अफेअर्स असेल आणि मॅथ. ओके, गणित आणि बुद्धिमत्ता जो आहे भाग तर त्याला एक रोज सरावाकरिता 2 तास 6+2 असं म्हणेन मी 8 तास आणि 1 ते 2 तास कधी 1 म्हणा किंवा 2 तास असं आपण करंट अफेअर्सला देणं आवश्यक. या माध्यमातून आपली तयारी म्हणजे व्यवस्थितरित्या सुरू असणं आवश्यक. काही विषयांच्या बाबतीत बोलायचं झालं इथे आपण पाहतो की काही विषयाला आपण बराचसा वेळ खर्ची घालतो आणि एखादा विषय मग शेवटी करण्याचा प्रयत्न करतो. हे मात्र नियोजन आपल्याकडे नसायला पाहिजे. यातून फक्त आपले काय होते म्हणजे एकूणच जर टाइम टेबल पाहायला गेलं तर शेवटी त्या विषयाला तेवढाच न्याय देता येत नाही आपल्याला. म्हणजे साधारणपणे विद्यार्थ्यांचं पाहतो आपण की चालू घडामोडी या विषयाची तयारी करीत असताना आपण शेवटी अगदी अंतिम टप्प्यात तो भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचं रिव्हिजन होत नाही आणि त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा निराशा येते म्हणून आपण. आणि त्यानंतर आपण म्हणजे 7 ते 8 प्रश्न 5 ते 7 प्रश्न इतकेच बरोबर येऊ शकतात आणि त्याचं एकच रिझन असतं, ज्या तुलनेत आपण इतर विषय अभ्यासलेला असतो तिथे मात्र चालू घडामोडी या विषयाचा आपला अभ्यास प्रॉपर झालेला नसतो, त्याचं रिव्हिजन झालं नसतं. त्याचं रिझन मुळात आपण सुरुवातीपासून तो अभ्यास केलेला नाही. त्याकरिता संदर्भ साहित्य वगैरे याबद्दलचं आपलं सेशन आणखी पुढे होणारच आहे त्या विषयाच्या बाबतीत. मात्र इथे आपल्याला लक्षात घ्यायचंय या टाइम टेबल मध्ये या विषयाला प्रत्येक विषयाला एक साधारण 8 ते 10 असं म्हटलेलं आहे मी, पण प्रॉपर तो अभ्यास झाला पाहिजे. लक्षात घ्या 8 ते 10 तास म्हटल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी म्हणजे एक साधारणपणे जर आपण पाहिलं एक तुलना केली अभ्यासाच्या बाबतीत तो प्रॉपर अभ्यासच म्हणतोय मी. ओके, नाहीतर आपण कसं बऱ्याचदा लायब्ररीमध्ये बसतो अभ्यास करायला, ज्यावेळेस अभ्यास घेत असतो तिथे एक साधारणपणे 8 ते 12 समजा सकाळचा सेशन घेतला आणि अभ्यासाला लागलोय आपण बरोबर, त्या 8 ते 12 मध्ये 10 वेळा त्या मित्राने एखादा कॉल केलेला असेल किंवा चल बाबा चहा वगैरे घेऊ हे असं म्हणण्यामध्ये आपल्या 8 ते 12 मध्ये 10 वेळा जाणं येणं होतं आणि त्यात तास 1-1.5 तास साधारणपणे गेलेला असतो. त्याचं मॅनेजमेंट कॅल्क्युलेशन आपण त्या 8 ते 12 मध्ये करायला नको, हे लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं तसं होतं आणि असं वाटतं की अरे मी आज 8 ते 12 एक सेशन केला
2 ते 6 अभ्यास केला, संध्याकाळी 2-4 तास केला, झालं म्हणजे 10-12 तास अभ्यास, किंवा 8 ते 10 तास. परंतु हे असं नसतं, लक्षात घ्या. इव्हन बाथरूमला जाण्याची तुमची वेळ जी आहे ती देखील त्यात काउंट झाली नाही पाहिजे. प्रॉपर अभ्यास म्हणजे अभ्यासच झाला पाहिजे 8 to 10 hours. ओके, मी सुरुवातीला सर्वसाधारणपणे पूर्ण वेळ असणाऱ्यांच्या बाबतीत बोलतोय. मग बाकीचे असं म्हणतील की सर मग आम्ही नोकरदार वर्ग वगैरे, मग यात 8 ते 10 तासात कसं बसणार आहे? तुमचाही तेवढाच तो अभ्यास होणार आहे. तो कशा पद्धतीने हे मी पुढे येईलच. सो कंटिन्यू करूया. तर वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात मी विषय आहे ते मेन्शन करत होतो मगाशी. ठीक आहे, पहिल्यांदा सुरुवात जी आहे ती सर्वसाधारणपणे ज्यांना पूर्ण वेळ अभ्यासाकरिता असणार आहे तर त्यांच्यासाठी, तर तुमचं साधारणपणे या ठिकाणी 10 म्हणजे 8 to 10 आपण काउंट करतोय, परंतु 10 hours असं गृहीत धरा. 8 ते 10 तास हा आपला अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. त्यात आपण मोस्टली 10 hours कडे वळू आणि थोडस अधिकच टाइम टेबल घेऊन पुढे जाऊया. सो यामध्ये समजा एखादा विषय तुम्ही घेतलेला आहे सुरुवातीला, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं इतिहास, तर या विषयाच्या साठी अभ्यासाकरिता तुम्ही जवळपास सुरुवातीला 6 hours हे विषय एवढा 6 तास देणं आवश्यक. मग त्याचं नियोजन कसं मी त्याबद्दल बोलतो की किती कोणत्या वेळेत वगैरे, पूर्ण वेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला. यानंतर मग यासोबत प्लस बाकीचे जे विषय आहेत इतिहासाच्या व्यतिरिक्त, म्हणजे आपण मगाशी पाहिलं अर्थशास्त्र, पॉलिटी हे विषय मेन्शन केले गेले होते. त्यानंतर विज्ञान असेल किंवा येस पॉलिटी, भूगोल, येस भूगोल, आणि त्यानंतर विज्ञान हे जे विषय आहेत, तर या विषयाबद्दल आपण हे एक एक विषय घ्यायचे. त्यापैकीच इतिहास या ठिकाणी घेतलेला असं समजू. यासोबत आपल्याला गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, ओके, अंकगणित आणि बुद्धिमत्ता याची प्रॅक्टिस होणं रोज आवश्यक आहे, कारण ते वेळेत सोडवणं पेपर फार महत्वाचं असतं. या ठिकाणी अभ्यास होऊन उपयोगाचं नाही. त्यावेळेस आपण त्या पेपरच्या टाइम टेबलकडे येणारच आहोत शेवटी. मात्र इथे लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्ता प्लस म्हणजे गणित बुद्धिमत्ता, ओके, यासाठी आपल्याला 2 तास रोज किमान दिलेच पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर असेल करंट अफेअर्स, या विषयाची तयारी. म्हणजे पहा, इतर विषयांप्रमाणे चालू घडामोडीला देखील 15 मार्कांना, म्हणजे इतिहास भूगोल जर सोडलो आपण, इतिहास भूगोल 10 क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत. मात्र विज्ञान असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, यामध्ये आपल्याला 15 प्रश्न या विषयाचे विचारले जात असताना देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चूक काय करतात, शेवटी हा विषय अभ्यासण्याचा प्रयत्न करतात. एखादा इयरबुक घ्यायचा अथवा कुठले तरी रँडमली नोट्स उचलायचे आणि शेवटी 1-2 महिने फक्त त्याचा अभ्यास करायचा. हा भाग मात्र डोक्यातनं, हा म्हणजे हा विषय डोक्यातनं काढायचा आहे आपल्याला. याची तयारी अगदी सुरुवातीपासून आपण जर केलो तर ते बेस्ट राहणार आहे. सुरुवातीला मी म्हणेन इथे 2 तास किंवा 1 तास जरी दिलं तरी चालेल, आणि स्वतः नोट्स काढत असाल तर ते तर बेस्टच असणार आहे. संदर्भ साहित्य वगैरे आपण नंतर डिस्कशन त्याविषयी करूच. तर 6, 2, 8 + 2 असे 10 hours म्हणू आपण जवळपास, आणि तुम्हाला त्या ठिकाणी रटाळ म्हणजे बोरिंगही होणार नाही. म्हणजे पहा, कॅल्क्युलेशन जर केल्याचं तर ह्या विषय अभ्यासाच्या नंतर पुढे मग गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी असे 3. मग हा कम्प्लीट झाला पहिल्यांदा टास्क. याच्यानंतर मग दुसरा विषय घ्यायचा आहे कुठला, जो कोणता असेल तो भूगोल, त्याकरिता परत 6 तास. या प्रकारचं नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. याच वेळेनं आपल्याला पुढे जायचंय, लक्षात घ्या. किमान एवढा वेळ आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचं असेल मग सर कुठल्या वेळेत, काही जणांना प्रश्न असेल की या वेळेत आता आम्ही दिवसभर रिकामच आहोत, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी या परीक्षेची तयारी करत असताना पूर्ण वेळ आहे, मात्र सकाळचा अभ्यास का रात्रीचा. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सर रात्रीच्या वेळी अभ्यास चांगला होतो, तर मग रात्री बसायला पाहिजे का, किंवा सकाळी अभ्यासाला बसणं आवश्यक आहे का, किंवा नाही मग दुपारी पण मी अभ्यास करू शकतो असं. इथे एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला काही कलाकारांचे उदाहरण देतो. वेळ जी आहे ते आपण आपल्या स्वतः म्हणजे आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी ठरवू शकतो. त्याचे आपण म्हणजे आपण आपल्या हातात आहे, आपण त्याचे राजा, आपण किंग आहे, आपण समजायचंय आणि त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजे महात्मा गांधीजींचं एक वाक्य देखील आहे पहा वेळेच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याच जणांचा एक प्रश्न आधी ते सॉल्व्ह करतो. म्हणजे काय होतं, सर मला सकाळी उठायला फार कंटाळा येतो आणि त्यामुळे माझा अभ्यास होत नाही, मी 10-11 वाजता उठतो, परंतु रात्री मला जागरण होतं, सो मी 2-3 वाजेपर्यंत पण अभ्यास करू शकतो, मग सकाळी उठायचं काही मला सांगू नका. हे असं काही जणांचं म्हणणं असतं. काही जणांना असं वाटतं अरे नाही, सकाळी पहाटेचा अभ्यास चांगला असतो, 5ला उठून अभ्यास करणं वगैरे, रात्री लवकर झोपणं, म्हणजे असा अभ्यास करणारा म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे वा, एक स्टँडर्ड टाइम टेबल वगैरे म्हणून त्याचा आपण गुणगान करतो किंवा कौतुक करतो. मात्र वेळ 24 तास जे आपल्याकडे असणार आहे त्यामध्ये मात्र त्याचे तुम्ही राजा आहात, आणि त्यामुळे कुठलीही वेळ तुमच्यासाठी हे ठराविकपणे आदर्श आयडियल आहे असं नाहीये, हे लक्षात घ्या. ते डोक्यात आधी काढायचं आहे. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच मित्रांनो काय, तर महात्मा गांधीजींचं वाक्य या ठिकाणी आठवायचं, आणि ते फार महत्वाचं आहे आणि ते सर्वांना समर्पक म्हणू आपण. काय वाक्य, तर माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक असतो आणि तो त्याप्रमाणे वागतो, राहतो, बोलतो किंवा जे काही आहेत त्याचे नियम, त्या नियमावलीनुसार तो जगत असतो. ओके, काय म्हटलेलं आहे गांधीजींनी, माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक असतो आणि त्याप्रमाणेच तो वागतो. म्हणजे तुम्हाला जर वाटलं सकाळी 6ला उठणं चांगलं आहे, तर 6ला उठून तुम्ही तुमचे जर योग्य क्रम ठरवून दिनचर्या त्याप्रमाणे काम करीत असाल ते बेस्ट असणार आहे. ओके, असं काही नाही. कोणाला दुपारी वाटत असेल, कोणाला रात्री, कोणत्याही वेळेत करा, काही विषय नाही, परंतु करणं
हे जास्त महत्वाचं आहे. त्यात सातत्य राखून करणं हे महत्वाचं आहे. त्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष असतं आणि विनाकारण आपण वेळ खर्ची घालतो. काय करायला पाहिजे, कोणत्या वेळेत काय, कधी काय नाही ते. यामध्ये मात्र अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. तर मी तुम्हाला यासाठी मित्रांनो काही उदाहरण पण देतो. पहा, बॉलिवूडचे काही कलाकार आहेत, म्हणजे आपल्याकडे बॉलिवूड मध्ये थोडंसं आपण इंटरेस्टिंग आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच राजकारण, बॉलिवूड आणि क्रिकेट, बरोबर, हे तीन गोष्टी म्हटलं की आपल्याला थोडंसं भारी वाटतं आणि त्यावरती गॉसिप पण करतो. बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे चर्चा असतात आणि ऐकायला बरंच वाटतं. तर त्याच एक उदाहरण घेऊ आपण आणि आपल्या वेळेच्या नियोजनाचे एक थोडीशी उकल करू आपण. टायमिंग हे आपलं कसं काही कुठलंही असं नसतं की कोणत्या वेळेत अभ्यास होतो, कोणत्या वेळेत होत नाही. तर यामध्ये काही कलाकारांच्या बाबतीत मी तुम्हाला ते मेन्शन करेन. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये वगैरे बऱ्याचदा तुम्ही ऐकलेलं असेल. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगेन की अक्षय कुमारचं उदाहरण. ओके, बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता, ऍक्टर, ज्याचे अनेक चित्रपट आहेत, त्याद्वारे तो मनोरंजन करीत या ठिकाणी अनेक आपला लोकप्रिय कलाकार म्हणून त्याला ओळखलं जातं. तर अक्षय कुमारची एक दिनचर्या पाहिली तर एक स्टँडर्ड किंवा आयडियल म्हणून आपण त्याकडे पाहतो. साधारणपणे सकाळी 4ला उठणं असेल, उठल्यापासून मग ते योगा वगैरे करणं, त्यानंतर पूर्ण व्यवस्थितरित्या टाइम टेबल आणि शेवटी एंडला सूर्यास्त होण्याच्या आधीच त्याचं जेवण वगैरे संपून जातं. ओके, असं एकदम 8-9 वाजता वगैरे जेवण नाही. साधारणपणे आपण जर पाहिलं 6 वाजता एक सूर्य मावळत असेल तर 6च्या आधीच तो त्याचं जेवण वगैरे उरकलेलं असतं आणि अगदी लवकर झोपणं, लवकर उठणं. ओके, या पद्धतीची त्याची दिनचर्या आपल्याला दिसून येते. मग आपल्याला असं वाटतं अरे असंच आपण केलं पाहिजे, याचं अनुकरण केल्याने आपल्याला खरा यशस्वी होऊ शकतो का, असं आपल्याला वाटू शकतं. परंतु हे आहेच आहे, आयडियल आहे आणि तब्येतीसाठी वगैरे ठीक असेल असं म्हणू आपण, परंतु तोही तेवढाच कमालीचा यशस्वी आहे. त्याच्या उलट अगदी जर आपण पाहिलं काही कलाकार असे आहेत की जरा व्यायामाची वेळ वगैरे काही निश्चित वगैरे नाहीये. इव्हन म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर सलमान खानचा आपण पाहतो, त्या व्यायामाची आवड आहे, तो आतापर्यंत व्यायाम करतो आणि एकदम फिट आहे आणि तोही तेवढाच कमालीचा लोकप्रिय आहे, तेवढाच यशस्वी आहे. 4 पैसे त्याने तेवढेच कमवलेले असणार आहेत, एकदम व्यवस्थित. परंतु त्याला जर असं वाटलं की मला दिवसभरात जिम करता आलं नाही सकाळच्या वेळेत किंवा अथवा दुपारच्या वेळेस, तर बऱ्याचदा रात्री, मध्यरात्री अगदी 1-2 वाजता देखील त्यांनी जिम केलेली आहे, लक्षात घ्या. किंवा मग इथं शाहरुख खानचं उदाहरण द्या. अगदी दिवस रात्र कामावरती राहून फक्त 4 तास झोपेची वेळ असणार, म्हणजे 4 ते 5 तास फक्त आपल्या घरी राहणार, बाकी पूर्ण वेळ कामावरती. असं काही टाइम टेबल त्यांचं असं नसतं की याच वेळेत हे केलं पाहिजे, त्याच वेळेत हे केलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतरचा अभ्यास चांगला होतो वगैरे. त्या कलाकारांचं उदाहरण देण्याचं कारण की पाहायचं रिझन हे, ह्या सर्वांची नावं जी मी घेतलेली आहेत, शाहरुख खान असेल, सलमान खान असेल अथवा अक्षय कुमार, यांनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवलेली आहे, ती तो आपल्याला ठेवायची आहे. जी कोणती वेळ निश्चित त्यांनी ठरवलेली आहे त्यात मात्र त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे कमालीचं सातत्य. शेवटी त्याच पॉइंटकडे येतो मी सारखं आणि ते आपल्याला या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार रिपिटेशन पण दिसेल. या वेळेमध्ये जी कोणती वेळ तुम्ही ठरवणार असाल अभ्यासाची, त्यात मात्र तुम्हाला सातत्य, कन्सिस्टन्सी राखणं आवश्यक आहे. अदरवाईज त्या ठिकाणी आपल्याला आपण कुठेही सक्सेस होऊ शकत नाही. यशाची व्याख्या सिंपल आहे, सोपी आहे. जी काही गोष्ट करताय ती मनापासून करणं, प्रामाणिकपणे करणं आणि त्याचबरोबर त्यात सातत्य राखणं, विषय संपला. बाकी काही नाही. हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगत असणार आहेत, बरोबर. प्रत्येकाचा एक वेगवेगळा कल असतो, त्यानुसार ते मेन्शन केलेलं असतं. नाही, हे करावंच लागतं की तुम्हाला हार्ड वर्क केलंच पाहिजे, स्मार्ट वर्क केलंच पाहिजे. ते तर आहेच आहे, कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, त्या गोष्टी सुरुवातीला आल्यास. मात्र त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं जे काही करतायत त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे. एकूणच जर कॅल्क्युलेशन पाहिलं आपण आता वेळेच्या बाबतीत, या ठिकाणी तुम्हाला दिसून आलेलं काही उदाहरण दाखल आपण सांगितलेलं आहे. तर वेळ जी आहे ते तुमच्या प्रमाणे ठरवा आणि 8 ते 10 तास आपला अभ्यास झालाच पाहिजे. या उद्देशाने आपले नियोजन आताच तयारी करायची. आता अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन, कोणत्या एखाद्या विषय घेऊन सुरुवात करायची, सेकंड 2 विषय सोबत घ्यायचे आणि तयारीला लागायचं. यानंतर मग व्यवस्थितरित्या आपण जी काही एक्झाम क्रॅक करणार आहोत किंवा ते स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच ते तुम्ही पास होणार आहात. परंतु त्यासाठी तुम्हाला हे म्हणजे तुम्ही 8-10 दिवस केलं, हे नियोजन केलंय, आज सांगितलं चला झालं, थोडंसं ऐकलंय, मोटिवेशनल काहीतरी वाटलं, बऱ्यापैकी उद्यापासून स्टार्ट केलं अभ्यासाला. 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस करतो, महिनाभर करतो आणि एका महिनाभराच्या नंतर ते आपल्याला सातत्य राहत नाही किंवा आपण तेवढे गट्स आपल्यामध्ये, ते आपण करणं गरजेचं आहे. ते करणं आणि न करणं या 2 गोष्टीच असतात. मग नंतर आपण ते सोडून देतो, हो अरे कुठे जाऊ दे, मग 8 ते 10 तास रोज बसायचं आहे. परंतु तुम्ही जर सातत्याने 1 ते 2 वर्ष केलात मित्रांनो, नक्कीच ते ड्रीम पोस्ट जे आहे किंवा ज्याचं स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते नक्की ते पूर्ण होतं. मात्र हे सोडायला नाही पाहिजे. बरेच जण करतायत, काही काळ त्यांचं सोडून देत आहेत, ते सोडल्याच्या नंतर तुम्हाला काही हाती लागणार नाही. किंवा काही जण करतायत मात्र आपल्या सोयीनुसार. मग असे गांधीजींचं जे वाक्य सांगितलं होतं, माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक आहे, तो जसा विचार करतो तसा तो वागतो, बोलतो, करतो सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं की टाइम टेबल, हे 8 ते 10 तास अभ्यास करायलो म्हणून हे दाखवणं, म्हणजे करतोय म्हणून दाखवणं, हा भाग वेगळा. हे आपल्याला करायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक 10 तास लायब्ररीत बसणं असेल किंवा इथं टाइमपास वगैरे करणं असेल, त्यात आपण कॅल्क्युलेशन करतो आणि स्वतःचं समाधान करून घेतो की येस मी 10 तास अभ्यास केला, आज झाला, चला आता परत उद्या. मग त्यामध्ये परत 8 वाजता प्रॉपर टाइमला जायचं, 9 वाजता लगेच ब्रेक घ्यायचा, चहा प्यायला जायचं. या गोष्टी सर्व टाळणं गरजेचं आहे. प्रॉपर 8 ते 10 तास आपला अभ्यास होणं मस्ट आहे.
क्लिअर? हे लक्षात घ्या. पहिल्यांदा जे सर्वसाधारणपणे पूर्ण वेळ देऊन याची तयारी करते, या विषयाची तयारी करत, म्हणजे या परीक्षेची तयारी करताय, त्यांच्यासाठी एकूणच टाइम टेबल म्हणून आपण या पद्धतीने ते असणार आहे. नेक्स्ट वन, विशिष्ट गटांसाठी आता महत्वाचं, आपण काही बॅच पण स्टार्ट केल्या मित्रांनो, महिला वर्गांकरिता म्हणा किंवा इतरांसाठी, म्हणजे जे जॉब करतायत, जे विद्यार्थी आहेत, महाविद्यालय कॉलेजचे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांनाही एमपीएससी परीक्षा लवकरात लवकर पास व्हायची आहे. परंतु वेळेचं नियोजन जमत नाही किंवा वेळ कशा प्रकारे युटिलाइज करायचं हे ज्यांना कळत नाही, किंवा म्हणजे त्याचं मॅनेजमेंट कळत नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला मॅनेजमेंटची आयडिया येत नाही, त्यांच्याबद्दल मी आता पुढे बोलणार आहे. तर विशिष्ट गटांसाठी वेळेचं नियोजन हे कशा प्रकारचे असलं पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात आता बोलूया. महत्वाचा भाग असेल. एकूणच आतापर्यंत जे पूर्ण वेळ देऊन तयारी करताय त्यांच्याबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल कशा पद्धतीने टाइम टेबल असलं पाहिजे, एकूणच दिवसाचं दिनचर्या, वेळ कोणती ठरवा, त्यात मात्र फक्त वेळेच्या मध्ये म्हणजे सातत्य असणं गरजेचं, हे मात्र कायमस्वरूपी डोक्यात ठेवणं आपलं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपला मार्गक्रम करायचा आहे. क्लिअर? यानंतर नेक्स्ट, विशिष्ट गटांसाठी वेळेचं नियोजन. त्यात सर्वप्रथम आता आपण पाहतोय बऱ्याचदा म्हणजे घरच्यांच्या काही प्रेशरमुळे म्हणा, काही जणांचं आता जेवढं प्रेशर नाहीये म्हणा आधीसारखं, परंतु तरी देखील, किंवा प्रेशर विदाउट प्रेशर म्हणा, ज्यांचं लवकर लवकर झालेलं असेल आणि त्यांना पुढे चालून काही करायची इच्छा आहे, परंतु आपलं वेळ म्हणजे आपल्याला वेळच मिळाला नाही आणि त्यामुळे आपल्याला सर्वांच्या मर्जीनं, सर्वांची मर्जी राखत आपण आता लग्न वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र हे घरदार सांभाळून आपण खरंच अधिकारी होऊ शकतो का? जर माझी तीव्र इच्छा आहे समजा अधिकारी व्हायची, परंतु आता तुमच्यापैकी म्हणजे ज्या कोणी गृहिणी असतील आणि त्यांचं लग्न वगैरे झालेलं सगळा संसार सांभाळून जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची असेल तर त्याचं उत्तर पहिल्यांदा अगदी पॉझिटिव्ह म्हणून, फक्त बोलायचं म्हणून नाही, मी खरं सांगेन तुम्हाला या ठिकाणी की अगदी होकारार्थी याचं उत्तर असेल, लक्षात घ्या. अगदी तुम्हाला त्याच्यासाठी मात्र तेवढं डेडिकेशन तुम्हाला तेवढं द्यावं लागणार आहे. 100% तुमच्या परीने तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. तर सर्वप्रथम आपलं 3 टार्गेट, जे आपण टार्गेट म्हणण्यापेक्षा 3 व्यक्तींबद्दल आता बोलूया. तिघांच्या 3 गटाबद्दल, वेगवेगळे गट जे पाळलेले आहेत, एक गृहिणी, त्यानंतर नोकरदार वर्ग आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी, जे कॉलेजचे स्टुडंट आहेत, त्यांच्याकरिता देखील एक वेळापत्रक आपण या निमित्त इथे मेन्शन करणार आहोत. तर ज्या गृहिणी आहेत, ओके, म्हणजे तर पहा, साधारणपणे जर पाहायला गेलं अगदी फार इतकं सिंपलचं नसतं. ज्या महिला आहेत, ज्या महिला वर्ग असतील, तुम्हाला तर ते लक्षात येईल की लग्न झाल्याच्या नंतर, ओके, घरची कामं करणं असेल, धुनी भांडे असतील, ओके, काही ठिकाणी मग तुम्हाला म्हणजे स्वयंपाकही करणं आलंच, मात्र कोणाला मूलबाळ असतील अगदी लहान, तर त्यांचे आवरणं करणं असेल, इव्हन नवऱ्यापासून आपल्या पतिदेवाची सेवा इन द सेन्स त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणं असेल, अगदी एकत्र कुटुंब असेल, सासू सासरे पण सोबत असतील तुमच्या, त्यांना वेळ देणं असेल, या सर्वांमध्ये एक इच्छा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असं वाटतं की अरे यार, हे तर आहेच आहे सगळं, परंतु मलाही कुठेतरी एमपीएससीची परीक्षा किंवा एमपीएससी मीन्स एमपीएससीच नाही, इतरही कुठली एक्झाम स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची इच्छा आहे, परंतु या सर्वांना वेळ देण्यात मला अभ्यासाकरिता वेळच नसेल, तर मी या परीक्षा कसं काय क्रॅक करणार? ओके, हा जो ज्यांना प्रश्न पडलेला आहे, तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम मी इथे वेळेचं सदुपयोग कशा पद्धतीने करायचा आहे इथे मेन्शन करेन आणि तो भाग फार महत्वाचा असणार आहे. आता मी जे कॅल्क्युलेशन केलं होतं 8 ते 10 तासाचं, साधारणपणे हे सर्व म्हणजे पूर्ण वेळ देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तुम्हाला इथे 8 ते 10 तासच वेळ द्यायचा आहे. तुम्हाला असं वाटेल की मग सर 8 ते 10 तास कसा वेळ मिळणार आहे? दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी पूर्ण वेळ तयारी करतायत त्यांना 8 ते 10 तास, मग आता आम्हाला एवढ्या वेळात कसं काय अभ्यास होईल किंवा वेळ देणं शक्य आहे का? बाकीच्या मध्ये बराचसा वेळ जातो, तर आपल्याला तो वेळ काढायचा आहे कसा, हे आपण आता पाहूया थोडक्यात. पहा, जे गृहिणी आहेत साधारणपणे 6 तासाचं मॅनेजमेंट तुमच्या सुरुवातीला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 6 तास हे तुम्हाला मिळणार, ते वेळ तुम्हाला काढणं आवश्यक. काही जणांना फार काम असतील घरची, तर ओके, आपण ठीक आहे, मी कमी आधी म्हणेन 4 तासाकडे आपण येऊया. ठीक आहे, 4 तासाचं नियोजन तुमच्याकडे असेल समजा सुरुवातीला, 4 to 6 आवर्स, आपण तिथे 8 ते 10 केलं होतं, 8 to 10, 4 to 6 आवर्स तुमच्याकडे आहेत दिवसभरातले आणि ते तुम्हाला मिळतीलच. ओके, त्यासाठी थोडासा त्रास, आणि आपल्याला थोडासा त्रास झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला जर पूर्ण करायची असेल तर आणि आपण डेडिकेट म्हणजे त्यासाठी पूर्ण 100% देण्यास तयार असो, म्हणजे असणार आहोत, तर आपल्याला 100% ही खात्रीनिशी तो त्रास सहन करावा लागणार आहे. त्रास इन द सेन्स तुमची जी थोडीशी मानसिक आणि शारीरिक थोडीशी त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होईल. शारीरिक इन द सेन्स तुम्हाला जर पाहायला गेलं म्हणजे घरकामं करून परत अभ्यासासाठी वेळ, परत बुद्धी तिथे खर्च घालणं या ठिकाणी नको वाटतं, नंतर वाटतं अरे थोडासा आपण आराम केलेला बरा, परंतु तो जो आराम केलेला बरा जो विचार करतो तिथेच आपल्याला स्टॉप करायचा आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी या तासाचं या ठिकाणी नियोजन करायचं आहे. साधारणपणे पाहायला गेलं तर मोस्टली सकाळचा वेळ तुम्हाला फार बिझी असतो. ओके, अगदी 12 पर्यंत म्हणेन मी, सकाळी उठल्यापासून अगदी 5-6चा टायमिंग मी काउंट करत पण नाही. ओके, सध्याला म्हणजे तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर चांगल्या प्रकारे 4 ते 6 तर लवकर उठून तुम्ही ते 2 तास तिथे युज करू शकता, परंतु झोपे पुरेशी असणं आवश्यक आहे आणि 12 पर्यंत तुम्ही जवळपास स्वयंपाकासहित सर्व कामं तुम्ही ते
करू शकता. ओके, त्यानंतर 12 ते 4 तुमच्याकडे वेळ असणार आहे. ओके, 12 ते साधारण 4 हा टाइम तुमच्याकडे असतो. जवळपास 4 तास हे तुमच्याकडे असणार आहेत यामध्ये. आणि 4च्या नंतर परत संध्याकाळची लगबग, ते कामं आणि सर्व स्वयंपाक वगैरे सर्व करणं, मग 8-9 वाजतील आणि त्यानंतर मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी घरी म्हणजे वेळ देणं असेल किंवा त्यानंतर मग तुमचे गप्पा टप्पा असतात फॅमिली सोबतच्या आणि मग झोपणं आणि सकाळी परत उठणं. तर हे 4 तासाच फक्त मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन देईन, परंतु हे 4 तास प्रॉपर विदाऊट एनी डिस्टर्बन्स तुम्हाला ते अभ्यासायचे आहेत हे लक्षात घ्या. इथे 4 तासाचं आपण नियोजन करूया. ठीक आहे, हे एक कॅल्क्युलेशन केलं. प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असतील, तुम्हाला वेळ सकाळी देता येत नसेल, संध्याकाळी असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता. पण एक ऍव्हरेज टाइम महिला वर्गांचं एक 4 तासाचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या वेळात तुम्ही रिकामे राहू म्हणजे बराच वेळ तुम्हाला रिकामा तिथे दिसतो. फक्त झोपा वगैरे काढण्याचा हा डोक्यातनं काढून टाकायचं, फक्त रात्रीची झोप घ्यायचे, विषय संपला. जास्त इथे आराम वगैरेच डोक्यात आणायचं नाही. मात्र मग आपण 8 तासाकडे पोहोचायचं आहे. कशा पद्धतीने पहा, एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे पाहूया. ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, एखादा विषय अभ्यासायचा आहे आपल्याला, समजा आपण परत इतिहासाकडे येऊ, इतिहास विषय घेतलाय, अभ्यासतोय, फर्स्ट टाइम वाचताय, प्रॉपर व्यवस्थित रीड करताय, त्यावेळेस रीडिंग करीत असताना इथे मात्र तुम्हाला मोस्टली या 4 तासाचं या दरम्यान हे रीड करायचं आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही शांत असता म्हणजे एकटे असता, शांततेचं वातावरण असतं घरामध्ये, त्यामध्ये तुम्हाला कोणाचे डिस्टर्बन्स नसतं, त्यावेळेस नव्याने विषय अभ्यासणं सुरुवात करणं आणि ते वाचन करणं त्याचं हे आवश्यक या 4 तासामध्ये. आता यानंतर मी दुसरा वेळ येतो, दुसरे जे 4 तास असतात त्यापैकी पहिला सुरुवातीला मी 2 तासाबद्दल बोलेन. उर्वरित 2 तास जे असतात लक्षात घ्या, तर तुम्ही इतर काय तुमचे जे काही कामं असतात, ओके, ते कामं करत देखील त्यावेळी तुम्ही ते अभ्यासू शकता. फॉर एक्झाम्पल, आता या 2 तासाचं मी करंट अफेअर्स उदाहरण दिलं, त्या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ दिसत आहेत किंवा इतर लेक्चर्स वगैरे असतील किंवा तुम्ही क्लास जॉईन केला असाल तर जी काही लेक्चर असणार आहेत त्याचं टाइम टेबल मॅनेजमेंट, रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे असतील तर तुमची जे काही कामं करताय तुम्ही, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्ही सकाळी सकाळी झाडून काढणं असेल ते झाडून काढता, बरोबर, त्यानंतर झाडल्याच्या नंतर कपड्याची घडी करणं असेल, छोटे छोटे कामाकडे येऊ आपण, कपड्यांची घडी करणं असेल, बरोबर, सेकंड पार्ट. त्यानंतर तुम्ही स्वयंपाक बनवताय, बरोबर, स्वयंपाक बनवताना त्याच्यात लक्ष असणं आवश्यक असतं, परंतु तुम्ही ऐकू शकता, वाचण्याची काही गरज नाहीये. या दरम्यान हे जे काही कामं असतात, ज्या ठिकाणी फार म्हणजे कोणाशी बोलणं नसतं, संवाद नसतं, तुम्हाला एकट्यानिशी कामं करायची असतात, कोणाशी गप्पा न मारता, त्यावेळेचा युटिलाइज करायचा आपल्याला आणि तिथे एक 2 तास तुम्हाला मिळणार आहेत साधारणपणे हे करत असताना. ओके, 4 आणि 2 6 तास तुमच्याकडे झालेले आहेत. म्हणजे यात काय करायचं आपल्याला, यामध्ये जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, लेक्चर केलेला असेल अथवा करंट अफेअर्सचे कुठे रेकॉर्ड लेक्चर असतील ते, किंवा त्याचबरोबर जो भाग तुम्ही अभ्यासलेला आहे त्याचं रिव्हिजन करण्यासाठी त्याचे काही रेकॉर्डेड असेल किंवा त्या टॉपिक वरती लेक्चर असतील त्याचं रिव्हिजन करणं मस्ट आहे. समजा आपल्याकडे तुम्ही क्लास जॉईन केलाय, तुमच्याला ऑनलाईन लेक्चर्स आहेत आणि रेकॉर्डेड तुम्हाला मिळत आहेत, तर तुम्ही ते रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर जरी करू शकला नसाल तर रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत या टाइम मध्ये झाडून काढताय किंवा स्वयंपाक बनवताय, कपड्यांच्या घडी करताय, इस्त्री करताय, यावेळी तुम्ही ते लेक्चर्स ऐकू शकता. ऐकण्याची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सुरू असताना तो अभ्यासाचा भाग असतो आणि त्याचं रिव्हिजन सातत्यानं होणं गरजेचं आहे. जो टाइम तुम्हाला युटिलाइज करायचा तुमच्या फावल्या वेळात किंवा इतर वेळामध्ये, टाइमपास करायला अजिबात चान्स नाही, त्यावेळी देखील तुम्ही सातत्याने त्याचाच जर विचार राहिलात, तुम्हाला ते पॉझिटिव्ह म्हणजे ऑटोमॅटिकली सकारात्मक दृष्टिकोन आपला निर्माण होतो आणि त्याची एक सवय लागून जाते आणि त्यात आपण ऑटोमॅटिकली पुढे सातत्य, जे शब्द मी पुन्हा पुन्हा उच्चारतोय त्यात आपण ते सातत्य राखण्यात कमालीचे यशस्वी ठरू शकतो. क्लिअर, हे लक्षात ठेवा. हे 4 आणि 2 6 तास झाले, यात आणखी 2 तासाचं नियोजन पुढील राहिलेलं आहे. 8 तासापर्यंत जायचं, अगदीच 10ची आवश्यकता नाहीये. जे तुम्ही काम करताय हे जे 2 तास असणार आहेत, पुन्हा एकदा तर तुम्हाला ते सकाळच्या वेळेबद्दल बोलतो मी. ओके, सकाळी जर शक्य झाल्यास सकाळच्या वेळेत 2 तास युज करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस मग तुम्ही गणित वगैरे सोडवणं असेल, ठीक आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. विषयाचा अभ्यास या वेळेत करायचा आहे, सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत. मी अगदी 4 पर्यंत म्हणलेला आहे, कदाचित 6 पर्यंत वेळ मिळत असेल तर ते 2 तास गणितासाठी राखून ठेवा. त्याचा सराव करणं असेल, लेक्चर ऐकणं किंवा रिव्हिजन करणं असेल लेक्चरच्या माध्यमातून, तर ते मात्र हे 2 तास तो देखील अभ्यासाचा पार्ट असणार आहे. ते 2 तास प्लस गणिताचे 2 तास आणि उर्वरित 4 तास, असे 8 तासाचं नियोजन आपल्याकडे असणं गरजेचं. आणि त्या 4 तासामध्ये मात्र नव्याने विषय जो अभ्यासताय, पहिल्यांदा अभ्यासताय, तिथे मात्र शांतता, एकाग्रता असणं आवश्यक. त्याचं रिव्हिजन करीत असताना मात्र किंवा त्याचे रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर ऐकत असाल त्यावेळेस त्या टॉपिक वरती ते मात्र या बाकीच्या वेळेमध्ये ते आपल्याला युटिलाइज करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? या पद्धतीनं गृहिणी या परीक्षेची तयारी करू शकतात आणि नक्कीच 100% त्या ठिकाणी वेळ तुम्ही देऊ शकता. बाकी मग वेगळ्या चर्चा ज्या असतात मैत्रिणीसोबतच्या असतील, तुलना होत असते, म्हणजे पहा साधारणपणे पाहायला गेलं ती
मैत्रिणीसोबत कोणत्या एकदम अगदी कोणाचे काही फोटोज पाहिले, काही रील्स पाहिले, कोणी कुठे फिरायला गेलेलं पाहिलं, याने आपल्यावरती पूर्ण निगेटिव्ह परिणाम म्हणजे नकारात्मक परिणाम करतोय. सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे करायला हवा म्हणजे आहेच. म्हणजे काही जण मोबाईलच वापरत नाहीत, अभ्यास करायचा आहे म्हणून आता मोबाईल नाही वापरत, मी कोणाचा फोन नाही उचलत, असं नाहीये. त्यापासून आपली सुटका नाहीये. सोशल मीडिया मस्ट आहे, लक्षात घ्या. त्या माध्यमातून आपला खूप चांगल्या प्रकारे युट्यूब म्हणजे वापर करण्यावरती आहे. जर तासन तास एक रील असं होतच होतं, एक रील पाहायला घेतली, पहा म्हणजे वैयक्तिक उदाहरणावरून देखील देतोय मी तुम्हाला, माझंही असं होतंय आणि तुमचे बऱ्याचदा झालेलं असणार आहे. एखादा रिकामा वेळ असेल आणि चला एक 2-4 रील पाहू म्हणून आपण पाहतो आणि टाइम टेबल जरी ठरवलं, एक 5-10 मिनिटं रील पाहतो आणि परत कामाला लागतो असं वाटतं. 5-10 मिनिटाचे कधी पाऊण तास होईल किंवा 1 तास होईल हे कळत पण नाही. बऱ्याचदा तुमच्या बाबतीत हे झालेलं असणार आहे. स्व अनुभवावरून मी ते सांगतोय तुम्हाला. आणि नंतर अरे वाटतं अरे आता 5-10 मिनिटं म्हणून तासभर कधी गेला कळत पण नाहीये. एवढं भयानक ते म्हणजे आहे वेळ रीलचं म्हणा किंवा युट्यूबचे बाकीचे व्हिडिओ असतील, सॉंग्स असतील, जे काय असतील, वेब सिरीज तर आहेच आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही ना काही आहेत स्टोरीज पाहायला त्या मोबाईल तुमच्या हातात आला की संपला विषय, काही ना काही आपलं चालूच असतं. तर त्यावरती अंकुश ठेवायचा आहे आपल्याला अभ्यासाच्या व्यतिरिक्त या वेळेत, जर तुम्ही याचं नियोजन करीत असाल तर. ओके, बाकीच्या वेळेला ठीक आहे, परंतु तुम्हाला परीक्षा पास व्हायचीच आहे याचं नियोजन करीत असाल तर या गोष्टी पूर्णतः टाळायच्या आहेत. रील पाहणं किंवा इतर काही गोष्टी आहेत ते पूर्ण टाळायचं आहे. आणि त्यावरती मग तुम्हाला सर्च काही करायचं असेल, अभ्यासाच्या स्वरूपाचं काही शोधायचं असेल ते पहा. युट्यूबला व्हिडिओ असतील तर काही लेक्चरचे पहा, तुम्हाला त्या अवेलेबल असणार आहेत. त्याचं रिव्हिजन करायचं सातत्याने, त्याचाच एक सकारात्मकरित्या 1-2 वर्ष तुम्ही जर आत्मसात केलं, नक्कीच 101% म्हणेन मी या ठिकाणी, 100 नाही तर 101% तुम्ही यशस्वी होऊ शकता. ओके, हे गृहिणींसाठी आणि तुमचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे. फक्त वेळेचं परत एकदा मी सांगेन, प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार ते नियोजन करू शकता. एक आयडियल नियोजन म्हणून आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात कोणाचं काही म्हणणं किंवा डाऊट क्वेश्चन असतील आवर्जून मला कमेंटद्वारे कळवा. मी त्या तोपर्यंत आता नेक्स्ट जातो नोकरदार वर्गांसाठी. ओके, यांच्याकडचं ज्यांचं टाइम टेबल, टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे असायला हवं. कारण बऱ्याचदा फिजिकली आपण थकून जातो प्रवास करून, कामाचं ताण असतं, तिथे ऑफिसमध्ये बॉसने काहीतरी बोललेलं असतं, त्याचं ऐका, ह्याचं ऐका, डोक्याला ते फार किरकिरी म्हणून आपल्या भाषेमध्ये आपण, आणि ते ऐकून इतकं वैतागून जातं की कधी एकदा हा जॉब सोडू काय नकोच असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे आपण थोडंसं नैराश्यामध्ये जातो आणि कुठेतरी मग परत मनाच्या कोपऱ्यात असं वाटतं की अरे नाही, आपल्याला काहीतरी करायचं, हे एवढ्या जॉबवरती डिपेंड राहायचं नाहीये. फक्त एक आपण काहीतरी स्वतःची कमाई म्हणून, स्वतःची कमाई म्हणण्यापेक्षा म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा राहतोय आणि त्यासाठी आपल्याला कोणाची मदत न करता म्हणून आपण हा जॉब करतोय. परंतु आपल्याला खरंच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला आणखीन काही वेगळं केलं पाहिजे आणि त्याकरिता आपल्याला वेळ कसा काढता येईल याचं नियोजन जर आपल्याला मिळालं तर त्यानुसार आपण या परीक्षा क्रॅक करण्यास रेडी राहू शकतो. असं तुम्हाला ज्या अर्थी वाटतं ते नक्कीच तुम्ही ते पॉझिटिव्ह आणि चांगल्या मार्गाने चाललंय असं मी म्हणेन. तर इथे नोकरी करणारे जे व्यक्ती असतात, साधारणपणे तुमचा 8 ते 9 तास कुठेही ड्युटीचं टायमिंग आहे. ठीक आहे, दिवसभर समजा कामामध्ये गेलेला आहे, मी दिवसभराचं सांगतोय, सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही काम करताय. ओके, 9 तास, 8-9 तास जे काही ड्युटीचा टाइम असेल तुमच्या जॉब टायमिंग, त्यानंतर मात्र मग तुम्हाला असं पूर्ण दिवसभर एकदम थकून गेल्याच्या नंतर मग आता अभ्यास कसं काय करणार असं बऱ्याच जणांना वाटतं. परंतु हे लक्षात घ्या, ज्या अर्थी तुम्ही नोकरी करून आल्याच्या नंतर आणि मनात तुम्हाला कुठेतरी वाटतं की नाही मला यशस्वी व्हायचंय, मला एक्झाम क्रॅक करायचे आहे, त्यावेळेस मात्र तो थकवा, या सगळ्या गोष्टी ह्या दूर सारायच्या आहेत बाजूला. आणि त्यानंतर तुम्हाला 6 तासाचं नियोजन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी तर म्हणेन, एक सर्वप्रथम पहिल्यांदा 3 तास हे संध्याकाळचे, ज्यावेळेस तुम्ही 6-7 वाजता घरी येता, आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करण्याची वेळ तीच असेल, जेवून घ्या, अथवा नसेल तर 3 तास जॉबवरनं आल्याच्या नंतर पहिल्यांदा 3 तास हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, एखादा विषय अभ्यासण्यासाठी शांततेच्या वातावरणामध्ये, पुन्हा एकदा महिला वर्गांप्रमाणेच इथे मेन्शन करतोय. त्यानंतर पुढं सकाळी अर्ली मॉर्निंग, ज्यावेळेस तुम्ही 7-8 वाजता घराच्या बाहेर पडत असाल समजा, ठीक आहे, मात्र अर्ली मॉर्निंग थोडस लवकर उठणं आवश्यक. आणि सकाळी तुम्हाला जर 2 तास देता आले तर ते बेस्ट राहणार आहे. ठीक आहे, 6 तासापेक्षा आपण 5 तासाकडे हो अगदीच, म्हणजे एवढं करत असताना 3 आणि 2 5 या तासाचं नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक. मग तुम्हाला असं वाटेल सर 8-9 तास ड्युटी केल्याच्या नंतर परत 5 तास अभ्यास, कसं शक्य आहे? सगळंच शक्य आहे. लक्षात घ्या. परत एकदा त्या कलाकाराच्या टाइम टेबल कडे येतो. 2 तासाची झोप, 2 ते 3 तासाची झोप, 1 तासासाठी व्यायाम वगैरे आणि 1 तासाचं नियोजन फक्त म्हणजे जेवण वगैरे करणं असेल, थोडासा स्वतःसाठीचा टाइम, एवढंच. 4च तास घरी राहण्याचा आणि 4 ते 5 तास एवढाच वेळ झोप असेल किंवा राहणं असेल, याच्या पलीकडे म्हणजे 3 ते 4 तास झोप, 1 तास व्यायाम समजा असं गृहीत धरूया, 1 तास जेवणासाठी वगैरे काढून ठेवल्याचं 5 ते 6 तास एवढाच वेळ. शाहरुख खानच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तेवढा वेळ त्याने मधल्या काळात बराच वेळ ही वेळ पाळलेली होती. म्हणजे पहा झोप किती होते.
म्हणजे आपण म्हणतोय की झोप झाली पाहिजे, 8 ते 10 तास झोप चांगली आहे आरोग्यासाठी, निरोगी म्हणजे आरोग्य आपलं लाभलं पाहिजे. 7 ते 8 तास किंवा ही झोप झालीच पाहिजे, काही जण म्हणतात 6 तास झोप झालीच पाहिजे वगैरे, काही नाही. थोडा त्रास होतो, लक्षात घ्या. झोप बीप हे सगळं गोष्टी ज्या आहेत त्या सर्व आपल्या ध्येयाच्या पलीकडे, म्हणजे आपण जसा विचार केलो ना, मगाशी परत गांधीजींच्या वाक्याकडे येतो, जसा विचार केलो तसा ते चलत राहतो पुढं. तुम्हाला असं वाटतं 7-8 तास झोप झालीच पाहिजे, 8 तास झोपतो, 10-12 तास, 10-12 तास, जसा विचार केला त्या पद्धतीने. थोडस थकलं असं वाटलं, आधीच आपण बुद्धीला सांगितलेलं असतं 8 ते 10 तास राव, आता लईच काम केलं मी आता ऑफिसमध्ये आणि आता मी थकलोय, मी कुठे आता आराम बिराम केलं पाहिजे, तर कुठं जाऊ दे, परीक्षा पास होणं वगैरे, आराम करतो, जी नोकरी चालली ती बरी आहे, असा ज्या अर्थी विचार आला मनात, तिथे तुम्ही थांबता आणि तेवढ्या सॅटिस्फाय म्हणून पुढे जाता. इथे मात्र आपण कुठलंही ध्येय गाठवू शकत नाही, लक्षात घ्या. थोडासा त्रास होतो, परंतु तुम्ही जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलात वेळेचा, तर तुम्हाला जे ध्येय ठेवलेलं आहे ते पार करण्यासाठी मात्र थोडंसं कष्ट घेणं आवश्यक आहे. यामध्ये मात्र याचं नियोजन या प्रकारे पाहिजे. मग राहिला इतर वेळ म्हणजे जर तुम्ही गाडीने प्रवास करीत नसाल, म्हणजे टू व्हीलर वरती वगैरे म्हणेन मी, आणि अगदी ट्रेन मध्ये प्रवास असेल किंवा लोकलचा बसने वगैरे प्रवास करीत असाल, रिक्षाने, त्यामध्ये तुम्हाला ऑफिसला जाण्यापर्यंत जो वेळ असतो साधारण कुठूनही अर्धा पाऊण तास वगैरे आपल्याला लागतोच. यामध्ये तुम्हाला परत त्या महिला गृहिणींसाठी जसं आपण सांगितलं होतं त्याप्रमाणेच काही व्हिडिओ असतील पाहणं, रिव्हिजन असेल, हे तुम्ही त्यात युटिलाइज करायचंय. ब्रेकचा टाइम असेल, गप्पा गोष्टी न करता जेवण जे आहे, तुम्हाला समजा साधारणपणे तासाभराचा ब्रेक असतो, तर तासाभराच्या ब्रेकमध्ये 15 ते 20 मिनिटात जेवण उरकतं. मात्र बाकीच्या गोष्टी आपण थोडस गप्पा वगैरे त्यामध्ये वेळ वाया घालवतो. त्यामध्ये आपला एक शांततेचा वेळ काढून आणि एक व्यवस्थित जागा पाहून तिथे आपण ती देखील वेळ युटिलाइज करून व्हिडिओ पाहणं असेल किंवा काही वाचणं अभ्यासणं असेल, तो वेळ मात्र स्वतःसाठी आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग बाकीच्या गोष्टी आपल्या इथे टाळणं गरजेचं आहे. ब्रेक टाइम असेल, त्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळचा वेळ असेल, प्रवास करून घरी येताय, इतर वेळा तुम्हाला रिलॅक्स वाटतं, गप्पा टप्पा कोणाशी करावी वाटतात, तो जो वेळ आहे तो वेळ मात्र तुम्हाला या ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा म्हणजे ऑफिसच्या बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला तो वेळ युटिलाइज करणं गरजेचं आहे. आणि ऑफिसमध्ये बऱ्याचदा आपण पूर्ण वेळ कामातच असतो असं नाही, काही वेळेला आपल्याकडे वेळ शिल्लक असतो, तेवढा वेळ काढून देखील आपण सातत्याने या परीक्षेची तयारी करीत असताना त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये साधारणपणे तुम्हाला 2 ते 3 तास मिळतात मित्रांनो. ओके, उर्वरित जे असणार आहेत 2 ते 3 तास म्हणेन, आणि इथे परत तुम्ही 8 तासाकडे होताय. विषयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ज्या वेळेस वेळ मिळतो, बराचसा एकटे असतो, शांततेचं वातावरण असतं, पहिल्यांदा वाचत असताना एखादा सब्जेक्ट घेऊन तो वाचायचा आहे, व्हिडिओ ऐकणं, पाहणं, लेक्चर्स वगैरे रिव्हिजनच्या स्वरूपात ज्यावेळेस आपण कामातही असतोय, परंतु आपल्याला हे पण करायचंय ते पण करायचंय, परंतु ते आपण ऐकू शकतो, त्यावेळेस ते पूर्ण करायचं आहे. आणि गणित वगैरे सोडवणं असेल, सकाळच्या वेळेस जर शक्य झाल्यास लवकरात लवकर उठून तो वेळ आपल्याकडे असतो 5 ते 7च्या दरम्यानचा, त्या दरम्यान तुम्ही ते सोडवू शकता. ओके, या पद्धतीचं नियोजन हे नोकरदार वर्गांसाठी. यानंतर नेक्स्ट वन असेल कॉलेजच्या मुलांकरिता, पुढचा भाग असणार आहे. तर येस, स्टुडंट, कॉलेजचे विद्यार्थी. आता पहा, बऱ्याच जणांना फर्स्ट इयर, आता म्हणजे आता स्पर्धा परीक्षेचं वातावरण एवढं हे झालेलं आहे की म्हणजे सर्व दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. सर्वांनाच माहिती आहे की एमपीएससी युपीएससी परीक्षा तयारी करीत असताना या ठिकाणी आपल्याला कोणते एक्झाम द्यायचे असेल तर अगदी ग्रॅज्युएशन पासून आपण त्याची सुरुवात करू शकतो. मात्र महाविद्यालयाची वेळ पाळणं आणि त्याचबरोबर अभ्यास कशा प्रकारे करायचा हा एक आपल्या समोर मोठा प्रश्न असतो. मात्र हे करीत असताना पहा, ज्यावेळेस आपण ध्येय ठरवलं आहे की आपल्याला अधिकारी बनायचं आहे, तर त्यावेळेस मात्र आपण इथे फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असतानाच त्या त्या विषयाचा अभ्यास आणि परीक्षा पास होणं हे एवढंच आपल्या डोक्यात असणं आवश्यक आहे. साधारणपणे कॉलेजच्या सर्वांची जी वेळ आहे सध्याला सकाळची असते, 8 ते 12च्या दरम्यान तुमचं कॉलेज होऊन जातं. ओके, काही जणांचंच दुपारी लेक्चर्स वगैरे असतात, दुपारचं असेल तर तुम्ही सकाळी अभ्यासाला वेळ देऊ शकता. मात्र ज्यावेळेस तुमचं ऐन उमेदीचं वय, आता कॉलेज लाईफ म्हणलं की थोडंसं टवाळक्या करणं आलंच, ठीक आहे, मित्रांसोबत फिरणं करणं ह्या गोष्टी तर आहेतच आहेत. मात्र त्यासाठी एक ठराविक वेळ काढून द्यायचा आहे आपल्याला. आठवड्याभरातला कुठलाही वेळ तुम्ही करू शकता. मात्र अभ्यासिकेचा, कॉलेजमधल्या महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचा एक पुरेपूर उपयोग तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. या माध्यमातून तुम्हाला वेगळे इथे लायब्ररीला लावणं किंवा तुम्हाला डिस्टर्ब करायला इथं कोणी नसणार आहे. कॉलेजची वेळ झाल्याच्या नंतर कॉलेजचा अभ्यास जो काही आहे तो आटोपल्याच्या नंतर तुमच्याकडे मित्रांनो बराचसा वेळ शिल्लक असतो. स्पेशली या कॉलेजच्या तरुणांसाठी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या प्रमाणात तुम्हाला तुमचं नियोजन फक्त एमपीएससीच्या एक्झामसाठी रोज किती वेळ तुमच्याकडे देणं तुम्ही आवश्यक आहे. आता इथे लक्षात घ्या, अगदी फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही फक्त मित्रांनो 4 तासाचं नियोजन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वेळेच्या नियोजनामध्ये 4 तास, रोज फक्त 4 तास द्यायचे, जास्त नाहीये. आलं लक्षात? 4 तास तुम्ही इझिली देऊ शकता. आतापर्यंत आपण 8-10 तासाचं कॅल्क्युलेशन केलं होतं, क्लिअर. त्यानंतर महिला गृहिणी असतील किंवा जॉब करणारे व्यक्ती असतील त्यांच्यासाठीचे नियोजन आपण केलेलं होतं.
इथे मात्र रोज MPSC ची तयारी करणाऱ्या फर्स्ट इयर पासून म्हणतोय मी, कारण तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा देता येत नाही. अगदी लास्ट इयरला असेल तर एक्झाम देता येतं, परंतु तुम्हाला मेन्स देण्याकरिता ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणं हे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तर मग पहा, 1 वर्षामध्ये 4 तास कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही नियोजन करून व्यवस्थितरित्या, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षी तुमचे जे सामान्य अध्ययनचे विषय मगाशी मेन्शन केले गेले होते, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, या सर्व विषयांचा अभ्यास अगदी परिपूर्ण होतो. इथे फक्त करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्हाला करायची गरज नाही किंवा तो करायचा नाही, ठीक आहे. कारण फर्स्ट इयरला जे करंट अफेअर्स तुम्ही अभ्यासणार आहात ते तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एक्झाम द्यायची असते तिथे मात्र ते फर्स्ट इयरला वाचलेलं काही विचारलं जाणार नाही. लेटेस्ट वर्षभराच्या आधीचं करंट अफेअर्स असतं, त्यामुळे तो भाग तुम्हाला अभ्यासाला नसेल. मग राहिला 4 तास, या 4 तासामध्ये तुम्हाला रोजचं एक विषय जर घेतला सुरुवातीला तर ते व्यवस्थितरित्या 1 वर्षभरामध्ये तुमचे सर्व विषय अभ्यासून होतात. सेकंड इयरला सेम ऍज इट इज करायचंय. संदर्भ साहित्याच्या बाबतीत परत आपले सेशन असणारच आहेत मित्रांनो, त्याबद्दल आपण पुढे बोलूया. मात्र इथे लक्षात घ्या, तर एका वर्षी तुमचे सर्व विषय व्यवस्थितरित्या या 365 दिवसांमध्ये वाचून अभ्यासून होतात, रोज 4 तास दिल्यानंतर. लक्षात आलं. बाकीच्या तुमच्या गोष्टी टाइमपास वगैरे सगळ्या गोष्टी करून मी हे सांगतोय तुम्हाला. 4 तास दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग आपल्याला सेकंड इयरला पण तेच ऍज इट इज, थर्ड इयरला पण तेच, किंवा शेवटच्या वर्षाला असाल मित्रांनो त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं हाही टास्क असतो. आणि त्याचबरोबर तुम्ही या पद्धतीने एकदा रिडिंग तुमचं व्यवस्थितरित्या वाचून होतच, त्यामध्ये 1-2 वेळेस व्यवस्थित रिडिंग होतं आणि लगेचच तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या पद्धतीने रिव्हिजन करू शकता. तर तो तेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक असणार आहे, अगदी थर्ड इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील. तुम्हाला एक सुवर्ण संधीच म्हणू आपण, कारण 11वी-12वीच्या नंतर 3 वर्ष जे पदवीचा अभ्यास करतोय आणि ती डिग्री दिल्याच्या नंतर आपल्याकडे नंतर परीक्षा स्टार्ट तयारी करण्याच्या ऐवजी इथपासून करण्याची एक चांगली संधी म्हणून आणि खूप कमी वेळामध्ये लवकरात लवकर आपण अधिकारी होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतो या माध्यमातून, हे लक्षात ठेवा. मात्र यात पुन्हा एकदा एकच शब्द मी इथे म्हणेन की तुमच्याकडे या टायमिंग मध्ये देखील तुमच्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी हा शब्द लक्षात ठेवा. हार्डवर्क, स्मार्ट वर्क तुमच्यापर्यंत तुम्ही ते कराच, मात्र हे सातत्य असणं कमालीचं आवश्यक आहे. तरच आपल्याला या परीक्षेमध्ये यशस्वी होता येतं. क्लिअर. हे झालं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता. अगदी फर्स्ट इयर पासून सांगतोय, सेकंड इयर, थर्ड इयरला असाल तरी याच नियोजनाप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आणि नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर पुन्हा परीक्षा ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस तुमचं आणखी रिव्हिजन करायला तुम्हाला म्हणजे बराचसा टाइम तुमच्याकडे शिल्लक असतो आणि त्या माध्यमातून आपला अभ्यास पूर्णतः म्हणजे कम्प्लीटच होऊन जातो. आणि अभ्यासक्रम सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही हा परीक्षेची तयारी करताय तर 2 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक. अभ्यासक्रम पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तो अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर, जसं की आता फॉर एक्झाम्पल कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करताय, या माध्यमातून PSI, STI, SO जे बऱ्याचशा पोस्ट आहेत, या परीक्षेची तयारी करीत असताना तुम्हाला तो अभ्यासक्रम तुमच्या समोर असणं गरजेचं. आणि त्याचबरोबर या अभ्यासक्रमाला अनुसरूनच मागील काही 7-8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, ज्याला आपण PYQ म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते पेपर पाहणं, जे की प्रश्न कशा प्रकारे विचारलेले आहेत, अभ्यासक्रम एका बाजूला आणि मध्ये म्हणजे एका बाजूला अभ्यासक्रम, PYQ, हे दोन्ही साईडला, आणि सेंटर मध्ये तो जे काही संदर्भ साहित्य आहेत अभ्यासणार आहोत जो अभ्यासक्रमावर आधारित, ते आपल्याकडे असणं आवश्यक. या तिन्हीच्या माध्यमातून आपल्याला या परीक्षेची तयारी करायची आणि ती अगदी परिपूर्ण होईल ज्यावेळेस तुम्ही कमालीचं सातत्य या वेळेच्या बाबतीत राखाल. प्रत्येकाच्या बाबतीत आपण सांगितलेलं आहे, गृहिणी असतील, महिला वर्ग म्हणजे महिलांसाठी, त्याचबरोबर नोकरदार असतील किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थी तयारी करणारे, अथवा पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकताय, पूर्ण वेळ 101% त्या ठिकाणी. तर 8 ते 10 तासाचं नियोजन करून तुम्ही वर्षभरामध्ये या परीक्षेची तयारी करून नेक्स्ट इयरला या अगदी म्हणजे रेडी राहू शकता. क्लिअर. तर या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील. आता राहिला दुसरा प्रश्न, आता नंतरचा टप्पा जो असणार आहे परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडत असताना होणारी विद्यार्थ्यांची तारांबळ किंवा त्यात वेळेचं महत्व, या संदर्भात आपण पुढे बोलू. त्याआधी थोडंसं सोशल मीडिया बद्दल चर्चा आपण इथे करणार आहोत, लक्षात घ्या. तोपर्यंत तुमचे काही क्वेश्चन असतील कमेंटद्वारे ते कळवू शकता. मोस्टली आपण आपला जो बराच वेळ असतो मित्रांनो, आपण आपल्या मित्रमैत्रिणींना वेळ देणं असेल, ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा, अलीकडच्या काळात आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्याला मोबाईलमुळे खूप वेळ जो आहे आपला मोबाईलमुळे बराचसा वेळ तो वाया जातोय. सध्याला आपण पाहतो की इंस्टाग्राम असेल, त्याचे रील, फेसबुक असेल, युट्यूब असेल, त्यावरचे रील वगैरे पाहणं असेल, शॉर्ट्स व्हिडिओ असतील हे पाहणं असेल, किंवा मग वेब सिरीज, अलीकडच्या काळामध्ये बरेचसे वेब सिरीज असतील, त्यामध्ये बराचसा वेळ बरेच विद्यार्थी खर्ची घालतात, किंवा व्हिडिओ गेम्स देखील आहेत, त्याची लत एकदा लागली असं म्हणू आपण की बराचसा वेळ जातो, त्यात आपल्याला कळत पण नाहीये. तर या गोष्टी या परीक्षेच्या तयारी करत असताना मात्र पूर्णतः टाळणं आवश्यक आहे. मी तर तुम्हाला म्हणणार नाही की अजिबातच मोबाईलच वापरायचा नाही.
साधा मोबाईल कॉन्टॅक्ट करण्यासाठी घ्यायचा आणि मोबाईल युज करायचा नाही असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं ठरेल. का तर आपल्याला इथे सोशल म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सर्च करणं असेल किंवा त्यातनं बरीचशी माहिती अपडेट असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत यातनं आपल्याला मिळत आहेत. ओके, कुठल्या एखाद्या टेलिग्राम ग्रुप वगैरे जॉईन केला असेल परीक्षेकरिता, त्यात बरीचशी इन्फॉर्मेशन कुठेतरी येत असते आपल्याला, परीक्षेची जाहिरात कधी आलेली आहे काय नाही, हे सर्व गोष्टी आपल्याला मोबाईल थ्रू कळत आहेत. यामुळे ते आपला एक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आपण तो असणं गरजेचं आहे. मात्र त्याचा दुरुपयोग करता कामा नये हे आधी सर्वांनी लक्षात ठेवा. त्या इंस्टाग्राम फेसबुक वरती वेळ खर्ची घालायचा नाही. त्यासाठी नंतर ज्या वेळेस वेळ तुम्हाला मिळेल, एखादा अधिकारी म्हणून तुम्ही पुढे याल, त्यानंतर तुमच्याकडे वेळ असणारच आहे आणि तिथे मात्र तुम्ही टाइमपास करत बसा काय करायचं ते. परंतु इथे आता मात्र हे सर्व गोष्टी टाळणं गरजेचं आणि या माध्यमातून आपण फक्त कामाच्या गोष्टी ज्या आहेत, परीक्षेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्यावरतीच मोबाईलवरती वेळ खर्च झाला पाहिजे. अदरवाईज म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी वेळ द्यायचा नाही हे लक्षात ठेवा. हे थोडक्यात महत्वाचं होतं मोबाईलच्या बाबतीत, जे की आजकाल बरेच जण आपण पाहतो विद्यार्थी मोबाईलवरती बराच वेळ वाया घालवतात. यानंतर मित्रांनो नेक्स्ट टास्क असेल, यस तुमचे क्वेश्चन असतील तर काही विचारू शकता. कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे प्रत्येक वर्गातील प्रत्येक गटातील व्यक्तींनी, याबद्दल आपण ही चर्चा सुरुवातीला केलेली आहेच. यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे तो म्हणजेच जे आपण टायटल दिलंय 36 सेकंदाचे युद्ध, सर्वात महत्वाचा भाग आता परीक्षेच्या हॉल मधल्या वेळेच्या बाबतीत मी या ठिकाणी बोलणार आहे. ओके, साधारणपणे जर पाहायला गेलं तर आपल्याला 100 प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर म्हणजे एकूणच आपल्याकडे 60 मिनिट आहेत. त्यासाठी एक प्रश्न जर असेल, एका प्रश्नाला या ठिकाणी 36 सेकंद, तर त्या 36 सेकंदाचंच युद्ध आपण याचं वर्णन या पद्धतीने केलेलं आहे. तर युद्ध म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस म्हणजे इतर एक्झामच्या तुलनेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी म्हणेन एक सर्वात मोठं म्हणजे एक मॅनेजमेंट आहे. ते ज्याला जमलं यानंतर तुम्ही नक्कीच ही परीक्षा पास होऊ शकता. अभ्यास करणं एक भाग वेगळा, मात्र पेपर सोडवणं हा फार वेगळा एक चॅलेंज म्हणू आपण, आणि ते मात्र बऱ्याच जणांना जमत नाही. अगदी अभ्यास पूर्ण होतो म्हणजे पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की तुम्ही त्याला एखाद्या विषयाचं काही विचारा, काही तो त्याचं उत्तर लगेच सांगेन तुम्हाला किंवा त्यापेक्षा 2 पॉईंट अधिकचे सांगेन. मात्र परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर पेपर सोडत असताना तिथे तारांबळ उडते, त्याची वेळेचं मॅनेजमेंट जमत नाही आणि मग बराचसा वेळ त्या ठिकाणी म्हणजे इतका लवकर संपून जातोय की आपल्याला कळत पण नाही पेपर कधी झालेला आहे. एका तासाचं नियोजन ज्याला जमलं त्याचं तोच यशस्वी होणार आहे. ते मात्र कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे जे वेळेचं नियोजन एका तासाचं, हे थोडक्यात इथे आपण माहिती घेऊया. 1 तास 36 सेकंद म्हटल्याच्या नंतर एका प्रश्नाला आपला 36 सेकंद गेल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद देणं गरजेचं आहे का नाही, हे थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने करायचं आपल्याला. हे आपण फक्त डिवायडेशन केलेलं आहे. मात्र एक प्रश्न वाचलाय, वन लाईनर आहे समजा फॉर एक्झाम्पल, तो क्वेश्चन रीड केल्याच्या नंतर काही प्रश्नांची उत्तर लगेच तुम्हाला तिथे माहिती असतात आणि अभ्यास केल्याच्या नंतर ते लगेच क्लिक होतं आणि तो तुम्हाला तिथे गोल करायचा आहे राऊंड. त्यासाठी तुम्हाला अगदी 10 सेकंद तुमचं काम होऊन जातं. प्रश्न वाचून ते गोल करणं 15 सेकंदामध्ये म्हणू आपण. ओके, मॅक्स वाचलात फास्टली, लगेच गोल केलात, उत्तर झालं. बाकीचे जे सेकंद असणार आहेत तुम्हाला गणिताकरिता किंवा जो प्रश्न थोडासा लेंदी असेल विधानात्मक स्वरूपात वगैरे, त्या ठिकाणी थोडासा खर्च घालण्यासाठी अधिकचा टाइम होतो. त्यामुळे अगदी प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंदच आहेत असं गृहीत धरायचं नाही आपल्याला, कमी अधिक ते होत राहणार आहेत. मात्र पेपर सोडत असताना पास होणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाबत मी आता इथे बोलणार आहे. ज्यांचा रिझल्ट आलेला आहे ते कसा रिझल्ट आलेला आहे हे लक्षात घ्या. त्याचं एक रिझन आहे. तर तुमच्या हातात ज्यावेळेस पेपर येतो मित्रांनो, पेपर आल्याच्या नंतर जवळपास 60 मिनिटं आपल्याकडे शिल्लक असतात. त्यानंतर पेपर घेतल्याच्या नंतर प्रश्न वाचतो. बऱ्याच जणांना एक सवय असते की आपल्याला समजा सुरुवात झालेली आहे भूगोल या विषयापासून आणि आपल्याला आवडतो राज्यशास्त्र हा विषय, तर आपण काय करतो, आपला आवडीचा विषय म्हणून त्या विषयाचे प्रश्न उत्तर पहिले सोडू, बाकीचे नंतर, असं म्हणून आपण ते राज्यशास्त्राचे प्रश्न कुठे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतो. ही पहिली चूक असते, ती आपल्याला टाळायची आहे. लक्षात घ्या, जसा पेपर जो संच आपल्या हातात आलेला आहे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सिक्वेन्सली सोडत जायचंय. ते मागे पुढे वगैरे करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो केल्याने आपला वेळ खर्ची होतो. ते राज्यशास्त्र कुठं आहे, एक सेकंद महत्वाचा असल्या कारणाने ते शोधण्यामध्ये बराच वेळ आपण वाया घालवतो, त्यात परत अजून आणखी डिस्टर्ब होऊन जातो. त्यामुळे जसा पेपर हाती आला त्या पद्धतीने सोडवायचा, हा एक भाग. दुसरा, बऱ्याचदा काय होतं प्रश्न सोडत असताना, म्हणजे अगदी एखादा सोपा प्रश्न असेल, इतिहासामधला घेऊ आपण उदाहरण आणि एक प्रश्न सहित घेऊ आपण, ठीक आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, अगदी सिंपल क्वेश्चन. 1885 त्याचं उत्तर आहे. 87, 88 जे काही पर्याय असतील आणि त्या पर्यायाचं उत्तर शोधत असताना आपल्याला तो प्रश्न वाचला की लगेच असं मनावरती वेगळं समाधान येतं.
खुश होऊन जातो आपण आणि 1885 आहे हे उत्तर, ह्याचं आम्हाला उत्तर जमलंय, लगेच खुश होतो आणि जमलंय आणि मी अभ्यासलेलं होतं ते परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे हे आपल्याला ज्यावेळेस कळतं तिथे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं एक समाधान वाटतं आणि ते भारी वाटतं. आपण त्या प्रश्नाजवळच बराच वेळ थांबतो आणि ते किती छान प्रकारे आपण बरोबर उत्तर दिलं त्याचं गोल केलंय, त्याचं उत्तर दिलं, ह्या विचारामध्ये आपण थोडंसं गुरफटून जातो आणि दुसऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत जातं आपलं. ते मात्र आपल्याला टाळायचं आहे. लगेच गोल करून दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं, त्या प्रश्नाला परत पाहायचं देखील नाही. हा एक दुसरा भाग. तिसरा अत्यंत सर्वात महत्वाचा, जो की जोडा लावायचा किंवा विधानात्मक स्वरूपातील प्रश्नांकडे होतो मित्रांनो. हे झालं वन लाईनर क्वेश्चन फॉर एक्झाम्पल. मात्र आता मी ते सांगणार आहे तो भाग महत्वाचा असेल, एकूणच जोडा लावायच्या स्वरूपात. आयोगाला हे अपेक्षित असतं की तुम्ही ते स्मार्टली उत्तर द्यावं, मात्र आपण बराच वेळ तिथे खर्ची घालतो. फॉर एक्झाम्पल, समजा 4 व्यक्तींची नावे, 4 संस्थांची नावे एका बाजूला दिलेली आहेत, त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पर्यायामध्ये 1, 2, 3, 4 आहेत आणि पहिला, दुसरा, तिसरा पर्याय देत असताना ज्या जोड्या करेक्ट ओळखायच्या आहेत, तिथे ऑप्शन मध्ये समजा एकच ऑप्शन आहे की तिथे बरोबर ते जुळलेलं आहे आणि आपल्याला त्यावरनं उत्तर मिळतंय. ओके, लक्षात घ्या. पहिली जोडी आणि ती जोडी आपण योग्य जोडी जुळवलेली आहे आणि ते आपल्याला पर्यायामध्ये दिसतंय. पहिलाच पर्याय असेल समजा आणि तो ऑप्शन करेक्ट आहे आणि तो ऑप्शन खाली दुसरा, तिसरा, चौथा मध्ये दिसत नाहीये. ती पहिली जोडी आहे ते करेक्ट आहे. ज्यावेळेस क्लिक झालं त्यावेळेस लगेच गोल करून पुढे जायचंय. दुसरी, तिसरी जोडी पाहण्याची ही गरज नाही. तोच वेळ आपल्याला गणिताला किंवा इतर विषयाच्या प्रश्नाला देता येतो. लक्षात घ्या. आला लक्षात? हा फार महत्वाचा भाग असणार. हे ज्याला जमलं त्याचा रिझल्ट येतो मित्रांनो. हे सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांचे स्टोरेज आहेत किंवा त्यांनी प्रश्न सोडवला असतो ते पाहत नसतात विधानात्मक स्वरूपात हे कशा प्रकारे इल्युमिनेट होतं ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं ठरतं. उगाच ते मग हे जोडी हे आहे परत कन्फर्मेशन करण्यासाठी, अरे नाही तर एकदा बघू आपण हे जोडी याची बरोबर जुळलेली आहे का नाही ते आपण ते प्रश्न पाहत असताना आणखी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करूच. मात्र हे लक्षात घ्या, ज्या अर्थी तुम्हाला लगेच उत्तर क्लिक होतं ते लगेच सॉल्व्ह करून पुढील प्रश्नाकडे वळणं फार महत्वाचं आहे. इथे मात्र आपण त्याच प्रश्नावरती गुटमळत राहतो आणि तो वेळ जो आहे महत्वाचा, अत्यंत महत्वाचा, तो मात्र तिथे खर्ची झाला. पुढे मात्र गणित सोडवायला वगैरे आपल्याला अधिकचा वेळ लागला की मात्र वेळ कमी पडलेला असतो आणि त्यामुळे आपली धांदल उडते आणि येणारे प्रश्न पुढे अनुत्तरित राहतात आणि मग नंतर पश्चातापाशिवाय आपल्याकडे काही नसतं. हे लक्षात घ्या. आणि याच माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवत असताना या गोष्टीकडेच बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. 36 सेकंदाचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहेच, लक्षात घ्या. मात्र त्यापेक्षा कमी वेळात प्रश्न सॉल्व्ह झाल्याच्या नंतर त्या प्रश्नाप्रती गुटमळत बसायचं म्हणजे तिथं नाहीच, थांबायचंच नाहीये, लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे जायचंय. विधानात्मक स्वरूपात देखील एबीसीडी असे विधान असतात किंवा एबीसी असे विधान आहेत. ए बी बी सी सी डी असं काहीतरी दिलेलं आहे तिथे पर्यायामध्ये. तर 2 विधानं वाचलेलं आहे आणि थोडंसं आपलं वाटतं की ए बी बरोबर आहे आणि मग ए बी पर्याय पाहायचं लगेच पटकन तिथे ए बी हा 2 बरोबर आहे, सी वगैरे दिसतं तर त्याचा काही संबंध नाही. ते परत परत वाचून आपण वेळ वाया घालवतो. तिथे न वेळ वाया घालवता त्या 2 वरनं उत्तर शोधून लगेच पुढे जायचंय. हे अशा पद्धतीने आपल्याला पेपर सोडवणं गरजेचं या टाइम मॅनेजमेंट मध्ये. ओके, या वेळेमध्ये या 1 तासाच्या नियोजनामध्ये पाहता पाहता तास निघून जातोय. अगदी राज्यसेवेचा पेपर जर पाहिला तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी 2 तासाचं जे काही नियोजन असतं तुमचं कॅल्क्युलेशन त्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये, त्याला 100 प्रश्न जे आहेत तर तिथे तुमचे 1.25 तास ते 1.5 तासात सोडून होतात. बाकीचा अर्धा तास अगदी तुमची रात्री अपुरी झालेली झोप पूर्ण करण्याकरिता तुम्ही त्या हॉलमध्ये ते डेस्कवरती डोकं ठेवून झोपू पण शकता. अगदी तुम्ही पहा एखाद्या वेळेस पेपर सोडून 1.5 तासात तर मॅक्स कसाही पेपर तो उरकतोच, किती लेंदी विधानात्मक स्वरूपात जरी क्वेश्चन विचारले गेले असले तरी. इथे मात्र कंबाईनच्या परीक्षेमध्ये वेळ तुम्हाला अजिबात नसतो. तुम्हाला प्रश्न पाहिला की लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळणं गरजेचं असतं. क्वेश्चन जमतच नसेल, काही क्वेश्चन सोडून पण द्यायचे. आयोगाने असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देईल पहा मी इथे. म्हणजे एखादा चांगला चेंडू येतोय, कसोटी क्रिकेटचं मोस्टली चांगला चेंडू येतोय, त्या चेंडूला आपल्याला षटकार किंवा चौकार खेचायचा आहे असं नाहीये. लक्षात घ्या, काही वेळेला तो बॉल चेंडू जो आहे तो सोडून पण द्यायचा आहे. बॅट्समन बॅट वरती लिफ्ट करतात पहा आणि त्याला स्विंग होऊन ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय तो, त्याला छेडछाड न करता आपण ते सोडून देतो, बरोबर. या पद्धतीने काही क्वेश्चन स्किप पण करायचे आहेत. आयोगाला ते अपेक्षित असतं, कारण तुम्ही बाबा सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत असं नाहीये. काही क्वेश्चन अभ्यासलेले नसतात किंवा अगदीच फार टफली कुठून तरी विचारला गेलेला असतो आणि त्यामध्ये आपण परेशान होतो आणि तिथेच वेळ वाया जातो आपला. अरे मी अभ्यास केलेल्या पैकी काही दिसतच नाही, 2-4 प्रश्न असे आले की बस आता काय कसं एकदम घाम फुटायला लागतो आपल्याला. पण हे असं होता कामा नये. का? कारण बाकीचे प्रश्न सोडवतो त्यावरती आपलं भर असणं गरजेचं आहे. जे येत नाहीत त्याने आपण एकदम नैराश्यात जाणं गरजेचं नाहीये. तीच एक आपली खरी परीक्षा असते. तिथे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सोबत ठेवायचा, ते क्वेश्चन स्किप करायचे, सरळ सरळ सोडून द्यायचे जे जमत नाहीत ते, आणि बाकीच्या क्वेश्चनकडे जास्त वेळ द्यायचा आणि ते व्यवस्थित जमतीलच. ज्यावेळेस तुमचा प्रॉपर अभ्यास झालेला असतो त्याने तुम्ही व्यवस्थित एक्झाम मध्ये क्रॅक करू शकता. सर्व क्वेश्चन एक्झाम क्रॅक करू शकता आणि सर्व क्वेश्चन व्यवस्थित सोडू शकता. आलं लक्षात? हा भाग महत्वाचा आहे. हे जशास तसं फॉलो करा नक्की. ज्याचे रिझल्ट आले या पद्धतीनेच आलेले आहेत मित्रांनो. त्यांनी वेळेचा पूर्णतः व्यवस्थित उपयोग केलेला आहे. विनाकारण कुठे वेळ खर्ची घातलेला नाही अजिबात, आणि त्यानुसारच टाइम टेबल त्यांनी या पद्धतीने आखलेला आहे आणि यानुसार परीक्षेमध्ये ती यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर एकूणच वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात
त्याच्या बाबतीत काही महत्वाची बाबी तुम्हाला या ठिकाणी नमूद करणं झालंच. मात्र थोडीशी चर्चा तुमच्याकडनं होणं आवश्यक आहे. तर कोणाचं काही म्हणणं असेल चर्चेच्या स्वरूपात किंवा काही डाऊट क्वेश्चन असतील किंवा आणखी नाही वेळेच्या बाबतीत काही कोणाचं म्हणजे काही म्हणणं समजा तर कमेंटद्वारे तुम्ही ते कळवू शकता. आजच्या भागात मात्र आपण एक महत्वाचा टास्क वेळेचं महत्व कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याकडे असायला पाहिजे, अगदी अभ्यास करण्याच्या नियोजनापासून पेपर सोडवण्यापर्यंत, त्याचबरोबर जे कोणी पूर्ण वेळ देऊ शकतात त्यांच्यासाठीचं नियोजन, गृहिणी असतील, महिला वर्ग, महिलांसाठी समजा किंवा नोकरदार महिला किंवा नोकरदार वर्ग पुरुष दोघांनाही आणि कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील एकूणच व्यवस्थित वेळेचं नियोजन या ठिकाणी देण्याचा आपला प्रयत्न होता आजच्या भागात. यातनं तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे आवर्जून विचारू शकता. त्याविषयी आपण चर्चा करूच शेवटच्या 5 मिनिटांमध्ये म्हणून. मात्र आजच्या भागात या महत्वपूर्ण सेशन मध्ये इथेच आपण थांबणार आहोत. ओके, सेशन हे कसा वाटला नक्कीच आवर्जून सांगा. आणि नक्कीच मित्रांनो जे काही डाऊट असतील तुमच्या मनात वेळेच्या टाइम टेबलच्या नियोजनाच्या संदर्भात जो आजचा भाग होता आपला त्यावरती तुम्ही ते आवर्जून विचारू शकता. ओके, Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.